तयार झालेत आपले हिरवी कांदापासून पौष्टिक पराठे. चवीला खूप छान लागतात. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे कांदापातीचा पराठा. त्यासाठी मी एक जोडी कांदापात चिरून घेतली, स्वच्छ धुवून घेतली. इकडे आहे बेसन पीठ. बेसन पीठ 1.5 वाटी घेतलं आहे. 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी मी मैदा पण घेतलेला आहे. इकडे आहे 1 चमचा तीळ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धना जिरा पावडर, हळद आहे, हिंग आणि तिखट मिरचीचा ठेचा जो जिरं घालून बनवलेला आहे तो. तर आता मी पीठ मळून घेणार. हे सगळे जिन्नस एकत्र करूया. सगळे पीठ मिक्स करायचे. पिठाला हे सगळं मीठ मसाला चोळून घ्यायचा. आता घालते कांदापात. कांदापातीला पाणी म्हणजे धुवून घेतली ना, तर आतमध्ये पाणी असतं, त्यामुळं आपण कांदापातीच्या पाण्यामध्येच मळणार आहोत. एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज नाही. हे बघा, लगेच ते मिक्स व्हायला लागले. तर आपण पीठ मळून घेऊया. थोडंसं पाणी लागेल, थोडंसं, अगदी हे बघा असं हातावरती घ्यायचं आणि घालून घ्यायचं आणि परत छान मिक्स करूया. इकडे पीठ मळून झालेलं आहे. आता मी 10 मिनटं असंच ठेवून देणार आणि नंतर पराठे बनवायला घेते. बघा, आता मी पिठाचा असा गोळा तोडून घेतलेला आहे आणि आता ह्याचा गोल करून घेतला आहे. आपण हा तांदळाची पिठीवरती लाटणार आहोत. तर इकडे आहे तांदळाची पिठी, त्याच्यावरती मी गोळ करून घेतलेला आहे, म्हणजे कोट करून घेतला आहे. आणि आता आपण हे बघा अगदी हलक्या हाताने लाटायचा, कारण ते पातळ असते ना, जास्त जोर देऊन लाटला तर पोळपाटाला चिपकू शकतो. म्हणून अगदी हलक्या हाताने पातळ लाटून घ्यायचं. हे बघा, इकडे मी पराठा लाटून घेतलेला आहे, पातळ केलेला आहे. पण आतमध्ये ना आपण पिठामध्ये भाजी घातली आहे ना, भाजी म्हणजे कांदापात घातले, त्यामुळे खूप पातळ लाटली जाणार नाही. तर जेवढी लाटली जाईल तेवढी घ्यायची, लाटून घ्यायची. आणि आता आपण शेकून घेऊया. इकडे तवा गरम केलेला आहे. आता घालूया खाली तूप. तव्याला तूप खाली लावलं ना, तर ते आपला पराठा चिकटणार नाही, कारण तवा गरम झालेला असतो ना. आणि गरम तव्यावरती जर आपण एकदम चपाती किंवा भाकरी किंवा हे घातली तर करू शकते. म्हणून मी थोडंसं अगोदर तेल लावते प्रत्येक गोष्टीला. तर आता मी लावले तूप आणि आता घालूया आपण तयार केलेला पराठा. हे बघा, गॅस मंद आहे, थोडासा मोठा करते आणि शेकून घेते. आता आपण उलटून घेऊया. त्याच्या अगोदर वरच्या बाजूला थोडंसं तेल लावूया, म्हणजे चिकटलं नाही. हे बघा, खूप छान शेकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेऊया. दोन्ही बाजूनी छान करपूस शेकून घ्यायचा, म्हणजे चवीला खूप छान लागतो. हे बघा, कलर मस्त आलेला आहे. दोन्ही बाजूनी छान खरपूस शेकलेला आहे. आता मी काढून घेते. हे बघा किती छान झालेला आहे कांदापात पराठा. गोड दह्यासोबत खूप छान लागतो. तर गोड दही बनवून ठेवा, पराठ्यासोबत खूप छान लागतं. आता मी काढून घेते. आता सगळे पराठे मी याच